तुम्हाला सांगते. तर कोणकोणते ड्रेस आणले आणि दाखवते. पहिल्यांदा तर हा ब्राऊन ड्रेस आहे, मला असाच आवडला, तो खूप छान वाटला, एकदम वेगळाच आहे, डिफरंट. बघू शकता असा आहे खाली. पूर्ण पाहून दाखवते. तर इथं मी मगईचं पान घेतलेलं आहे, बघू शकता. हे पाहिजे गाडीला काढून. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, दिवसाची नाही तर आज मी संध्याकाळपासून सुरुवात करते ब्लॉगला. तर बघू शकता एकदम संध्याकाळ झालेली, इतकी छान हवा सुटलेली आहे का, एकदम भारी. आता पाऊस पडायला लागला आणि इकडे बघू शकता वाजलेले आहे 7:30 वाजलेले आहे. तर आज आहे आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस. तर 9th अॅनिव्हर्सरी आहे आमची आज. तर दिवसभर मी का दाखवलं नाही, कारण दिवसभर थोडंसं आम्ही बाहेर गेलो होतो, इकडे तिकडे थोडं फिरलो, दोघांसाठी वेळ थोडासा घालवला, त्याच्यामुळे मग मला दिवसभरच काही दाखवता नाही आलं. पण मग आता दाखवणार. आणि मी तुम्ही बघितलं असेल, मी जीन्स घेतली होती ब्राऊन कलरची. तर ती तुम्हाला बोलली होती मी की ती घालेल किंवा नाही घालणार, पण मग मी आता ड्रेसेस घेऊन आलेली आहे कालच. तर मी कोणकोणते ड्रेसेस घेऊन आले तुम्हाला दाखवते. 3 ड्रेसेस आणलेले आहेत, त्याच्यापैकी एक कोणता तरी घालेल मी. तर आज बस ठरलं नाही आज कुठे जायचं. जेव्हा आम्ही निघू ना, म्हणजे त्यावेळेस तुम्हाला सांगेलच कुठे जाणार वगैरे. छानपैकी आम्ही 4घच जाणार. तर तुम्हाला सांगते. तर कोणकोणते ड्रेस आणले आणि दाखवते. पहिल्यांदा तर हा ब्राऊन ड्रेस आहे, मला असाच आवडला, तो खूप छान वाटला, एकदम वेगळाच आहे, डिफरंट. बघू शकता असा आहे खाली. तुम्ही पूर्ण पाहून दाखवते. असा आहे, ब्राऊन कलरचा आहे. असं आहे मागून आणि पुढून असं आहे गळा आणि अशी बाह्य आहे. तर लॉंग पूर्ण ड्रेस आहे हा, प्लेन मध्ये, फक्त खाली टच आहे त्याला असं. तर बघू शकता असं मस्त कापड आहे, असं आहे त्याला खालून खूप. तर हा पण पार्टी वेअरच आहे. तर हा एक ड्रेस घेतला मी सिटी सेंटर मॉलमधूनच घेतलेले आहे सगळे. मी काही ना वेस्ट साईड मधून घेतले, म्हणजे एक वेस्ट साईड मधून घेतलेला आहे आणि एक इकडून घेतलं, काय म्हणतात आपलं, ट्रेंड्स मधून घेतलेला आहे. हा ट्रेंड्स मधून घेतलेला आहे आणि हा एक ना कुठून वेस्ट साईड मधूनच वाटतं, दोन्ही घेतलेली आहे. तर दुसरा दाखवते. हा ब्लॅक पण खूप आवडला होता मला, खूप छान आहे. तर असा आहे आणि असा फिश कट आहे, बघू शकता असा. तर खूपच सुंदर दिसतो घातल्यानंतर. असा आहे फिश कट आहे, पूर्ण असं स्लिम बॉडी दिसते, एकदम मस्त. तर हा आहे पूर्ण ब्लॅक आहे, त्याचं कापड असे. तर असं पूर्ण आहे आणि त्याचं कापड असं बघू शकता, पूर्ण असं टेक्स्चर आहे. बाहीचं पण मस्त बलून बाही आहे, थोडंसं बलून आहे असा आणि असं. तर असं माझा पूर्ण ड्रेस आहे, पूर्ण ब्लॅक आहे. तर खूप छान दिसतो. हा पण घातला होता, इतका भारी दिसतो ना. तर आता बघते कोणता घालणार. तर हा वेस्ट साईड मधून घेतला होता मी. त्याच्यानंतर हा इतका प्रिटी ड्रेस आहे, इतकं भारी आहे ना, फ्लोरल आहे आणि हा तर इतकं छान दिसेल. तर पण बघू आता वरून. तर हा ब्लॅक आवडला होता, ब्लॅक घालतो आज अॅनिव्हर्सरीच्या दिवशी, कारण त्यांचं पण ब्लॅकच राहणार आहे म्हणून. मग बघू, ते आम्ही रेडी झालो, तुम्हाला दाखवूच कोणता घालणार वगैरे, अजून ठरलं नाही माझं. तर हा एक आहे, इतका सुंदर आहे ना, फ्लोरल आहे, मस्त असा प्रिटी ड्रेस आहे, बघू शकता. खूप भारी आहे आणि मला ह्या पद्धतीचा ड्रेस पाहिजेच होता आणि कलर पण इतका सुंदर आहे ना.
कलर पण इतका छान आहे त्याचा. असे फ्लावर आहे, बघू शकता इथे असे फ्लावर्स. तर असा आहे ड्रेस. तर हे 3 ड्रेस घेतलेले आहे मी मस्तपैकी. तर आता बघू कोणता घालते कोणता नाही. तुम्हाला कोणता आवडला याच्यातला नक्की सांगा. आणि मी एकदा घालून दाखवेल तुम्हाला कधीतरी. हे सगळे ड्रेस ट्राय करून दाखवेल. पण याच्यापैकी एक तर घालणार आहे आज मस्त. तर असे माझे 3 पार्टीवेअर नाही म्हणता येणार, असे कॅज्युअली. हा एक पार्टीवेअर आहे फक्त, आणि हा एक आहे. आणि हा तर खूप छान आहे, मी कधी पण घालू शकते. छान वाटेल जेव्हा फिरायला जाऊ पावसाळ्यात वगैरे. मस्त छान फोटोज वगैरे येतील. तर बघते आता याच्यापैकी एखादा घालते आणि जेव्हा रेडी होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवतेच. तर चला आता मी बाकीचं सगळं आवडते. सगळं सामान वगैरे म्हणजे सामान नाही म्हणजे कपडे काढून ठेवते, सगळं मेकअपचं वगैरे काढून ठेवते. आणि मग जायच्या वेळेस कसं काही होणार नाही सगळं असलं की. याच्यावर मॅचिंग वगैरे काय घालणार, कसं केस हेअरस्टाईल कशी करणार ते ठरवते कसं करणार. आणि पूर्ण रेडी झालं ना तर तेव्हा सगळ्यांचा लुक दाखवतो आम्ही आमचा. तर इथे मी रेडी झालेली आहे आणि ब्लॅक ड्रेस घातला. तुम्हाला सांगितलं तुम्ही 2-3 ड्रेस, त्याच्यापैकी एक घालेल. तर हा ब्लॅक घातलेला आहे, त्याच्यात अशी पर्स घेतलेली आहे. तर पूर्ण दाखवा इथे तुम्हाला बघू शकता. असा आहे माझा आज ॲनिव्हर्सरीचा लुक. कसा वाटला ते नक्की सांगा. बघू शकता असा. आणि आमच्या कियाराचा असा लुक आहे. कियारा काढ हे तोंडातून. तर बघू शकता तिला असं कॉर्डसेट घातलेला आहे. आणि विहान इकडे. तर विहानचा असा आहे, आमच्या ब्लॅक घातलंय सेम हो ना. आणि आता वैभवचा लुक दाखवते तुम्हाला. तर असं वैभवचा लुक आहे. आणि मस्त टी-शर्ट माझ्या मनाने घेतलं आहे आज. मस्त दिसतंय. आणि कियारा मेकअप चाललंय कियाराचं. निघायचं ना, चला चल विहान. तर आता आम्ही निघतोय. नाही अजून ठरवलं कुठे आता जायचं ते ठरवलं नाही अजून, पण निघतो आता. एखादा केक घेतो छोटासा मस्त छान. आणि मग तिथेच कट करणार हॉटेलमध्ये कुठेतरी. आता बघून पाऊस पण खूप आहे चालू, बघू शकता. तर पावसाचे तर नेमकी आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आज पाऊस खूप आला भरपूर. तर आम्ही ना इकडे आपलं सिटी सेंटरकडे तिकडे साईडला आलेलो आहे. कोणता एरिया आहे हा? गोविंदनगर. तिथे ना हे सागर स्वीट्स आहे, भरपूर मोठं आहे. म्हटलं केक बघू तिथे ॲनिव्हर्सरीचा एखादा छोटा छान. तर तेच घ्यायला आलेले बघू शकता. इथे एवढं मोठं आहे तर बघतो. तर बघू शकता इकडे या. तर इथे केक आहे, ब्राउनी पण आहे छान. पाव किलोचा हाच आहे. तर इथे ना मस्त केक आहे. तर आम्ही हा छोटासा ब्राउनी केक घेतोय आणि हे डोनटचा घेतोय. ब्राउनी केक मस्त ब्राउनी छोटं ट्रफल केक घेऊन झालेला आहे. इथे थोडा एकच चमचा दिला. ट्रफल केक छोटाच घेतला मस्त, कारण मी तर काही खात नाही, डाएट आहे माझं. तर विहान आणि तेच खातील. वैभव पण नाही खात जास्त गोड. आणि विहान त्यांच्यासाठी मस्त स्ट्रॉबेरी डोनट्स घेतलेले आहे. जास्त गोड मीच खातो. हां, तर असं केक छोटासा. तर आता आम्ही ना CCMला आलो, सिटी सेंटरला. बार्बिक्यू नेशन आहे ना, त्या हॉटेलला जायचं आहे. तर बघू तिथे कशी टेस्ट आहे वगैरे. आणि म्हटलं तर तिथेच जाऊ.
तर ना आम्ही इथे आलो बार्बिक्यू नेशनला, पण खूपच टाइम लागेल. ते बोलले अर्धा तास लागेल. तर एवढा वेळ थांबू शकत नाही, कारण वेळ पण झालाय जेवणाचा, 9 वाजलेले आहे. तर मग वैभव बोलली म्हणतात चला दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ आपण दुसरीकडे. हां इथेच आहे ना गाडी. तर आता बघतो आता कुठे तरी जातो. आम्ही या हॉटेल आलोय, द डॅडीज मल्टी क्युझिन हॉटेल आलेलो आहे. बघू शकता इथे. ते बघा टेबल्स आहे. बघू शकता या जेवण आहे बघ का. आता आम्ही इथे आलेलो आहे मस्त डॅडीज मल्टी क्युझिन हॉटेलमध्ये. खूप छान फ्लोटिंग टेबल आहे. या फिश आहे ना. त्यांना खूप आनंद झालाय कारण फिश पण आहे ना पाण्यामध्ये. बघू शकतो असं. तर आता मस्त आम्ही ना इथे केक कट करणार आणि मग जेवण मागवणार. आणि आता आम्ही ना मागवतो काय काय बघू काय काय मेन्यू. तर आता मस्त ना आम्ही केक कट करून घेतो. छोटासा केक आमचा. यांना खायचं आहे ना काहीचा. काय बघू शकता आमचा छोटासा केक. भारी आहे छोटस. काय पाहिजे हे 2 मिनिट आपल्या कामामध्ये. तर बघू शकता असा केक आहे. आता हिला कॅन्डल. हा थांब.
ब्लर करून टाकायचं बरं का, लोकांचं ब्लर करून टाक. ब्लर किती त्या लोकांना ब्लर करायचं. आवडतं तुला चिकन चिली? दुसरी डिश आलेली आमची मस्त चिकन फिंगर्स मागवलेले बघू शकता. अशी ह्या पद्धतीची. वाव, बरं खाऊन बघू आपण. मस्त मेयोनीज सुद्धा दिलेला आहे. खाऊन बघते मी. मस्त एकदम. घ्या तुम्ही पण. बघा ना. हे ना, हे खाते. हे बघ चिकन आहे. चिकन फिंगर मेयोनीज टाकलेली आहे. मस्त. इवन घे. गरम लागले आहे. मेयोनीज पण खा. डीप करून खा. लोक याच्याने येतात. याच्यावरून काय म्हणतात, नेटवरून येतात. आवडलं बियांना? आता ना स्टार्टर आम्ही खाल्लेलं आहे चिकन फिंगर आणि चिकन चिली. आणि जेवणासाठी म्हणजे मेन कोर्ससाठी चिकन हंडी बटर चिकन आणि रोटी मागवलेली आहे. आता याच्यातच पोट भरून गेलं, मला तर जास्त जातच नाही. आणि इतकं भारी लागलं पहिल्यांदा. टेस्ट छान. तुम्हाला कसं वाटलं? मस्त, एकदम मस्त टेस्ट आहे ना. भारी डिफरंट टेस्ट आहे. आणि विहानला पण आवडलं. मेन म्हणजे जास्त तिखट पण नाही, असं एकदम मीडियम आहे. मुलं पण खातील असं. आणि बाहेरचं वातावरण पण छान आहे. मस्त बड्डे वगैरे सुद्धा करायला येतात इथे भरपूर. तर छान आहे मस्त. तर इथून रोटी आणि बटर चिकन आलेलं आहे बघू शकता.
मस्त जेवण झालं आमचं. आणि मला कसं वाटलं? एकदम भारी. तर मस्त जेवण झालेलं आहे. आणि झोप नाही हल्ली का? जेवण झालं आणि इथे बसत असं. आणि इथे सगळे फ्लोटिंग टेबल्स आहेत. इतकं छान जेवण झालं मस्त. आणि मस्त ॲनिव्हर्सरी आमची साजरी केली आम्ही ह्या पद्धतीने. वेडिंग चौघांमध्येच केलं आणि घरी पण कोणीच नव्हतं. खूप छान झालेली आहे. आणि केक तर मला इतका आवडला, इतका छान सागर स्वीट्समधून घेतलेला. तर चला आता घरी जातो आणि बोलते तुमच्याशी. इथे ना पान खाण्यासाठी आलेलं आहे. भारी पेशवाई पान मला दाखवते. पानाचं तुला काय बघू शकता. 2699 माझा आहे नंबर माझ्याकडे नाही तुझा कोणता घ्यावं? ऑरेंज तर तुमचा कलकत्ता मसाला. कलकत्ता मसाला दाखवा कसं आहे? मोठं आहे ना मॅम? फक्त मगई. इथं मी मगईचं पान घेतलेलं आहे बघू शकता. मस्त. लेमन पान खाऊ. तर मस्त पान खाऊन झालं. इतकं छान लागलं. आणि अजून एक पार्सल घेतलं, मला खूपच आवडलं. बघू शकता इथे कॉलेज रोडच्या एकदम समोर सरळ आलं ना तिथे आहे पेशवाई फॅमिली पान मसाला काहीतरी पान दरबार. तर मस्त खाल्लेलं आहे. एक पार्सल घेतलं. तर इतक्यात घरी आलो आणि ना थोडीशी दुपारची भांडे होती तर डिशवॉशरला मी इतक्यात लावून दिलेले आहे. बघू शकता इथे डिशवॉशरला. आणि तेच मस्त पान आणलं होतं, पार्सल पण पान आणलं होतं. मस्त खाल्लं आणि छान लागलं मस्त. आणि जेवण पण छान होतं. बटर चिकन वगैरे घेतलेलं, रोट्या घेतलेल्या. आणि जे स्टार्टर मागवलेलं ना तेच खाऊन पोट भरून गेलं होतं आमचं. तरी मग थोडंसंच राईस मागवलं होतं नंतर, हाफ राईस. तर मस्त जेवण झालं आणि छान सेलिब्रेशन झालं. छोटासा केक होता, इतका छान केक होता, इतका मेल्ट होत होता ना तोंडामध्ये, इतका भारी होता ना. सागर स्वीट्समधून घेतला होता आम्ही. तर तेच आधी तर बार्बेक्यू नेशनला जायचं होतं पण तिथे खूपच गर्दी होती, म्हणजे अर्धा एक तास लागणार होता. तर मग मुलांना पण भूक लागली होती, म्हटलं चला इकडेच जाऊ कुठेतरी. मग इथे गेलो आपलं डॅडीज मल्टी क्युझिनला गेलो. ते पण छान आहे, फ्लोटिंग म्हणजे पाण्यावर आहे ते. फक्त एवढंच की ना ड्रिंक करणारे असतात काही तिथे. तर मग तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तिथे तर मग तुम्ही जाऊ शकता तिथे. खूप छान, म्हणजे परिवार पण भरपूर येतात, फॅमिली पण भरपूर येतात बड्डे सेलिब्रेशनसाठी वगैरे. ते सुद्धा असतात ते सुद्धा असतात. तर मग असं आहे. तर बाकी जेवण वगैरे सगळं चांगलं आहे, छान फोटो वगैरे छान येतात, व्हिडिओज मस्त येतात. तर असं ह्या पद्धतीने मस्त सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. तर असा होता माझा पूर्ण व्लॉग ॲनिव्हर्सरीचा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.